Hello, hello, check. Mic check, mic check. Hello, check. दिशा दिली ऑफ साइडला. नक्कीच एक रूपांतर 2 मध्ये केलं. पहिलं तर ही सुद्धा जोडी खूप महत्वाची आहे. रोशन आणि राहुल आणि मंगेश आहेत. पहिल्या चेंडूवरती 2 धावा घेतल्या. वेगळी रणनीती आखली, कारण जिंकायचं, ट्रॉफीवरती आपलं सुवर्णाक्षर नाव कोरायचंय. स्ट्राईक असं राहुल, नॉन स्ट्राईकला मंगेश, सामना करत रोहित यात. शतरक्षण थोडासा चेंज आउट केला. आपण पाहतो डीप मध्ये सुंदर चेंडू ठेवला. हॅलो 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 चेक, हॅलो चेक. हॅलो चेक. सुंदर चेंडू, पुन्हा एकदा सुंदर चेंडू, अफलातून चेंडू आपण पाहिला. चेंडू चाललाय सरळ मागच्या बाजूला. निर्धाव चेंडूची पुन्हा एकदा सांगता 2 चेंडू बिंदू आलेत. पाहिला गेला तर आपण तेवढासा सूर गवसत नाहीये राहुल याला. मात्र फुल टॉस चेंडू, क्षेत्ररक्षक किशोर आहे त्या ठिकाणी. थोडासा बंबल झाला पहिलाच आणि एकंदरीत 2 धावा कंप्लीट केल्या. एक नव्हे तर 4 प्लेयर मागच्या बाजूला धावत आहेत. त्यामुळे सामन्याचं गणित सांगते आपल्याला ही मॅच महत्वपूर्ण असेल. पाहिला गेला तर सुंदरशी बॅटिंग राहुल काग यांच्या बॅटमधून पाहते, परंतु थोडासा फॉर्म गेला. मित्रांनो, तुम्हाला फॉर्म साठी खूप महत्व करायला लागतं. महत्वपूर्ण प्रॅक्टिस करावी लागते आपला फॉर्म परत आणण्यासाठी. सुंदर यॉर्कर लेवलचा प्रयास होता. क्षेत्ररक्षक चेंडूवरती आहे, एक हाताने अडवण्याचा प्रयत्न सक्सेस. रनआउटचा खतरा होऊ शकतं का? पायलट तर या ठिकाणी मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आता झालेला पंकज सावरकर यांना जातो. मी विनंती असेल की आपला येतोचे सन्मान केला जाईल. कृपया सन्मान स्वीकारायचं प्लीज. पुन्हा एकदा फुल टॉस चेंडू, क्षेत्ररक्षक माही चेंडूवरती रनआउटचा खतरा होऊ शकतो का? परंतु सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. पाहिलं तर आपण खरोखरच पहिलं षटक समाप्ती आणि एकंदरीत पहिल्या षटकानंतर धाव संख्या होतीये फक्त आणि फक्त 7 धावा.
ज्या पहिल्या षटकामध्ये सुंदर असं कमबॅक करायचं होतं त्याच षटकामध्ये फक्त 7 धावा येत आहेत. तर उशेष चेंडू असतील 12 चेंडू ते पाहूया कुठपर्यंत मजल मारतात. पाहिला गेलं तर दोन्ही संघ बलाढ्य. त्रिवेणी क्रिकेट संघ वावगर सन्माननीय संजयजी जाधव यांना विनंती असेल की आता झालेला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार प्रदान करण्यासाठी पंकज यांना प्रदान करायचा आहे. सन्माननीय संजयजी जाधव यांना विनंती असेल की पंकजला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार द्यायचा आहे. सुंदरशी रणनीती. सह्याद्रीची धावसंख्या झालेले 7 धावा. त्रिवेणी संघ वावगर संघाची धावसंख्या 7 धावा. मागील झालेला सामना विहार सीसी बेगा वर्सेस सद्गुरू दाभिल यामध्ये पराजित झालेला संघ सद्गुरू दाभिल याने आपला उत्तेजनाचा सन्मान चिन्ह घेऊन जायचं आहे. या ठिकाणी आपण पाहतोय खऱ्या अर्थाने ज्या स्पर्धेची आपण सर्वजण आतुरतेने वाट पाहू शकतो म्हणजे सह्याद्री चॅम्पियन 2026. आणि या स्पर्धेमध्ये या ठिकाणी उतरलेला सह्याद्री संघ प्रथम या ठिकाणी आपण पाहतो या स्पर्धेमध्ये उतरलेला आहे यजमान संघ. आणि माझ्यासोबत या ठिकाणी जोडले गेलेले आहेत माझे परम मित्र संतोषजी जाधव आणि महेशजी राणे. तर दुसऱ्या बाजूला योगेशजी विचारे आणि स्कोरर म्हणून काम पाहत आहेत ते गुणलेखक म्हणून लाभलेले आहेत अजय जाधव. या ठिकाणी आपण पाहतोय पुन्हा जातोय मैदानाच्या दिशेने गोलंदाजीसाठी आलाय सूरज जाधव. मॅन ऑफ द मॅच अनेक पुरस्कार ज्यांनी प्रदान केले असा सूरज जाधव याच्यावरती जबाबदारी असेल आपल्या संघाची असा सूरज जाधव या ठिकाणी गोलंदाजी करतोय. चेंडू फेकला यशरक्षक यांच्या हातामध्ये निर्धाव चेंडू फेकतोय. महत्वाची जबाबदारी या ठिकाणी स्वीकारलेली आहे सूरज यांनी. आणि त्रिवेणी क्रिकेट संघ वावगर संघाची धावसंख्या होते 9 धावा. थोडीशी मंदावलेली धावसंख्या असेल कारण हे मैदान खुलं मैदान आहे. 18 चेंडू जवळजवळ आपल्या 30+ या ठिकाणी धावसंख्या करावी लागेल. परंतु सुंदर गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते सूरज कडून. न समजला चेंडू वारंवार या ठिकाणी फेकले जातात चेंडू परंतु चेंडूचा या ठिकाणी परिपूर्ण फायदा उचलून चेंडू सीमारेषे बाहेर फेकण्याचा प्रयत्न देखील केला जातोय. परंतु सुंदर गोलंदाजीला दाद द्यावी लागेल सूरज याच्या. 1 बाउन्स या ठिकाणी कॉल देखील दिला गेला आहे. पाहूया पुढील चेंडू फेकला जातोय सुरेश कडून. आता मध्ये पुन्हा आखूड टप्प्याचा चेंडू न समजला चेंडू होता. पंचांचा काय इशारा येतोय पंचांचा इशारा येतोय वाईट चेंडू. पंच म्हणून लावलेले आहेत. एका बाजूला आहेत विश्वनाथ मिसाळ दुसऱ्या बाजूला भावेश लोंढे असे अनुभवी सह्याद्री संघाचे अनुभवी पंच आज या स्पर्धेला लाभलेले आहेत. पुन्हा एकदा सज्ज राहिला सूरज गोलंदाजीवरती स्ट्राईक वरती पोहोचलाय. राहुल घाग याची जर आपण फलंदाजी पाहिली कुठेतरी थोडीशी थांबलेली दिसते. नक्कीच मोठी फटकेबाजी करावी लागेल. पुन्हा या ठिकाणी फटकेबाजी केली हवेमध्ये चेंडू होते ते महेश माही परंतु झेल सुटलाय. जजमेंट चुकले महेशची कारण हवेमध्ये चेंडू होता. आकाशाला गगनाला भिडणारा चेंडू होता. चेंडूवरती देखील महेश आला परंतु हाताला काही चेंडू मिळाला नाही. चेंडू निसटला आणि एक मोठा जीवदान देखील मिळालं राहुलसाठी. 2 षटक समाप्त. 2 षटकाच्या समाप्तीनंतर त्रिवेणी संघाची धावसंख्या होते 12 धावा.
मला वाटतं या ठिकाणी थोडीशी धावसंख्या वाढवावी लागेल, कारण पहिल्या षटकामध्ये रोहितने किती धावा दिल्या, तर रोहित दिल्या होत्या फक्त 7 धावा आणि फक्त सूरजने दिल्या त्या 5 धावा. म्हणजेच अफलातून गोलंदाजी या ठिकाणी आपण पाहतोय. सह्याद्री क्रिकेट संघाकडून पहिलं षटक फेकलं रोहितने, दुसरं षटक या ठिकाणी फेकलं सूरजाने. आता मात्र तिसरं षटक, महत्वाचं षटक घेऊन आलाय तो महेश जाधव उर्फ माही. स्ट्राईक वरती पोहोचलाय मंगेश. अनेक वर्षाचा अनुभव मंगेशकडे आहे. नक्कीच समाचार घेईल का या गोलंदाजीवरती हे देखील पाहावं लागेल. महेश आणि मंगेश असा हा सामना पाहतोय, परंतु महेशाची जर गोलंदाजी आपण पाहिली तर एक अष्टपैलू खेळाडू महेश सह्याद्री संघामध्ये लाभलेला हा खेळाडू आहे. अनेक मैदानं ज्याने गाजवलेले आहेत, अनेक किताब ज्याच्या नावावरती आहेत, असा हा महेश पुन्हा सज्ज झालाय सह्याद्रीसाठी. तिसरं षटक घेऊन आलाय. पहिले चेंडू फेकला मंगेश यांना, निर्धाव चेंडू एक धाव तर नक्कीच मिळाले. शेवटचे 5 चेंडू शिल्लक. पुन्हा सज्ज राहील महेश. काही मोजक्याच बॉलांचा रनअप घेतलाय. आता मात्र चेंडू फेकलाय न समजला चेंडू राहुल साठी, आणि हा पुन्हा निर्धाव चेंडू. 2 चेंडू फेकले. या ठिकाणी आजच्या या स्पर्धेमध्ये सद्गुरू क्रिकेट संघ दाभील यांना या ठिकाणी आपण सन्मानित करत आहोत. जय विचारे यांना विनंती करेन की त्यांना हा सन्मान देण्यासाठी प्रदान करायचा आहे. आणि खऱ्या अर्थानं नेहमीच आम्हाला सहकार्य करणारे असे सन्माननीय दाभील गावचे एक प्रतिष्ठित व्यक्तिमत्व मनोहरजी चव्हाण साहेब यांच्यासाठी देखील जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. त्यांना देखील आपण या ठिकाणी सन्मानित करत आहोत. सन्माननीय RP जाधव साहेब यांना मी विनंती करतो की आपण मनोज चव्हाण साहेब यांना या ठिकाणी सन्मानित करायचं आहे. नक्कीच तरुणांच्या पाठीवरती नक्कीच त्यांचं सहकार्य लाभतं. कोणतीही संकल्पना ज्यावेळेला घेतो एक सामाजिक कार्य त्यांच्याकडून नक्कीच आपल्याला पाहायला मिळतं. असे मनोहरजी चव्हाण या ठिकाणी आपण सन्मानित करतोय आणि पुन्हा जातोय मैदानाच्या दिशेने. मला वाटतं कुठेतरी धावसंख्या थांबले. महेश देखील सांगतोय मला की मंगेश आपल्याला या ठिकाणी मोठी फटकेबाजी करावी लागेल, षटकारांची आतिषबाजी करावी लागेल, कारण वावर गावाची ज्यावेळेला या ठिकाणी मॅच आपण पाहतोय, आपल्या बाजूबाजूला असणारी ही गावं आणि खऱ्या अर्थाने आपण खेड्यापाड्यामध्ये खेळणारी आपण मुलं, ज्यावेळेस आपण लहानपणी खेळणारे हे सगळे खेळाडू आता मात्र या मोठ्या स्पर्धा आपण खेळतोय. आणि त्याचबरोबर या ठिकाणी मला वाटतं थोडीशी रणनीती मात्र थांबली, धावसंख्या कुठेतरी थांबले. त्या धावसंख्येला उभारणी द्यायची असेल, धावसंख्या पुढे न्यायची असेल तर या सलामीच्या जोडीला मात्र आता षटकार चौकारांची आतिषबाजी करावी लागेल, कारण शेवटचे चेंडू शिल्लक राहिलाय तो फक्त एक चेंडू. आता एक चेंडू मध्ये किती धावा येतील तर जास्तीत जास्त 6 धावा येऊ शकतात. तर या 6 धावेने किती धाव. हॅलो, पाहूया पुढील चेंडू. महेश खरोखर थांबून ठेवेल का, परंतु गोलंदाज देखील त्याच पद्धतीचा आहे. तो दाखवून देतोय की मी नक्कीच थांबवेन, मी या फलंदाजाला नक्कीच थांबवेन. असा कॅपॅसिटी असणारा, आत्मविश्वासाने गोलंदाजी करणारा महेश यांनी नक्कीच दाखवून दिले. 3 षटक समाप्त. 3 षटकाच्या समाप्तीनंतर त्रिवेणी संघाची धावसंख्या होते 17 धावसंख्या, 18 धावसंख्येची गरज. आणि खऱ्या अर्थाने ज्यांचं समालोचन आपण या ठिकाणी ऐकलं असे सुदेशजी, आपण देखील थांबायचं आहे. शेवटच्या स्पर्धेपर्यंत आपण थांबायचं आहे. आणि या ठिकाणी आपण सन्मानित करतोय श्री महामाई ग्रामस्थ मंडळ मुंबई सचिव, तसेच गणेशवाडी ग्रामस्थ मंडळ मुंबई सचिव शैलेशजी जाधव यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. मी सह्याद्री क्रिकेट संघ कार्याध्यक्ष संतोषजी जाधव यांना विनंती करतो की आपला वर्गमित्र शैलेशजी यांना या ठिकाणी आपण सन्मानित करायचं आहे. अठरा चेंडू आणि 18 धावांची गरज सह्याद्री संघाला जिंकण्यासाठी. ग्रुप ग्रामपंचायत उन्नवरे माजी सदस्य आणि एक उत्तुंग व्यक्तिमत्व आमचे मित्र सन्माननीय प्रवीणजी कानसरे साहेब यांचं देखील या ठिकाणी या स्पर्धेला आगमन झाले. जोरदार टाळ्यांनी त्यांचं देखील आपण स्वागत करूया. आणि त्यांना देखील मी विनंती करतो की आपण या व्यासपीठावरती आसनस्थ व्हायचंय.
नाणेफेकीसाठी यायचं आहे. नवयुग क्रिकेट संघ पांगारे वर्सेस जागृतवाडी क्रिकेट संघ उन्नावरे या दोन्ही संघांनी नाणेफेकीसाठी या ठिकाणी यायचं आहे. या ठिकाणी आपण पाहतोय प्रथम या ठिकाणी फलंदाजी केली गेली आणि त्रिवेणी संघाने धावसंख्या केली ते 17 धावा. 18 धावांची गरज असेल जिंकण्यासाठी. खरं तर असं वाटलं होतं की सह्याद्री समोर एक धावसंख्या तर मोठी उभी करून ठेवायची होती, कारण 30+ धावसंख्या या मैदानामध्ये देखील कमी पडतात. परंतु गोलंदाजी जर पाहिली आपण तर खूप सुंदर गोलंदाजी या ठिकाणी सह्याद्रीकडून पाहायला मिळाली आणि 17 धावांवरती या ठिकाणी रोखून ठेवलं गेलं त्रिवेणी संघाला. आता मात्र त्रिवेणी संघामध्ये देखील त्याच पद्धतीचे गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतील, जे सह्याद्रीला या ठिकाणी थांबवण्यासाठी यशस्वी ठरतील का, हे याची देखील सर्वांना आतुरता लागलेली आहे. पाहूया सह्याद्री संघाचे सलामीचे फलंदाज मैदानामध्ये जाताना आपण पाहतोय. एका बाजूला स्वतः करणारा रोहित जाधव तर दुसऱ्या बाजूला उपकर्णधार अक्षय जाधव, अशी ही सलामीची जोडी मैदानामध्ये जाताना आपण पाहतोय. सन्माननीय या ठिकाणी उपस्थित आमचे मित्र प्रवीणजी कांसारे यांना या ठिकाणी आपण सन्मानित करतोय. चंद्रकांतजी टेमकर यांना विनंती करतो की आपण प्रवीणजी कांसारे साहेब यांना या ठिकाणी आपण यथोचित सन्मानित करायचं आहे. या ठिकाणी आपण पाहतोय बक्षिसांचं फरमाईश आलेलं आहे. ते कोणाकडून आले तर स्वतः सह्याद्री संघाचे आपले कार्याध्यक्ष आणि आमचे परममित्र संतोषजी जाधव यांच्याकडून बक्षीस आलेलं आहे. 1001 रुपया लगातार 3 षटकार. जमा करायचे पैसे समोर या ठिकाणी आपण जमा करायचे आहेत. या पैसे आलेले आहेत का निलेशजी जाधव? आले. ओके, पैसे आलेले आहेत आणि या ठिकाणी 1001 रुपयाचं पारितोषिक घेण्यासाठी एक आमंत्रण देखील दिलेलं आहे. एक 1001 आणि MS स्मार्ट देखील सांगतोय 2001. क्या बात आहे. 1001, 2001, 3001 अशी ही या ठिकाणी बक्षिसांची देखील आपल्याला फरमाईश आलेली आहे. लगातार 3 षटकार जर आपण मारले तर या ठिकाणी बक्षीस आपल्याला मिळणार आहे. पुढील चेंडू पहिला चेंडू फेकला जातोय आणि पहिला चेंडू काय होतोय. हो हो हो, क्या बात आहे. पहिला चेंडू या ठिकाणी रिव्हर्स शॉट कोणाचा आपण पाहतोय, तो आहे हिटमॅन रोहित जाधव. अक्षय तुला या ठिकाणी रोहित सांगतोय मी देखील या ठिकाणी रिव्हर्स शॉट खेळतोय. खरोखरच सह्याद्रीकडून या ठिकाणी प्रथम गोलंदाजी देखील सुंदर केली. आता मात्र फलंदाजी देखील त्याच पद्धतीने करतोय रोहित. पहिला चेंडू षटकार, दुसरा चेंडू मात्र हवेमध्ये. हा मोठा झेल, परंतु झेल सुटला. या ठिकाणी झेल सुटला म्हणजे मॅच सुटली का हे देखील पाहावं लागेल, कारण धावसंख्या मात्र थोडी कमी आहे. 18 धावसंख्येची गरज आहे, परंतु विकेट देखील मोठा आहे आणि 6 चेंडू 18 चेंडू 18 धावांची गरज असताना देखील पहिल्या चेंडूवरती एक षटकार आला, परंतु दुसऱ्या चेंडूवरती मात्र गोलंदाज नयन यांनी सुंदर गोलंदाजी केली आणि एक मोठा गडी बाद करण्यासाठी या ठिकाणी मोठा झेल देखील सुटला. पुन्हा सज्ज असेल रोहित. नयन यांच्या गोलंदाजीवरती सुंदर या ठिकाणी गोलंदाजी केली गेली आणि या ठिकाणी आपण निर्धारण चेंडू पाहावं लागेल का. पुढे होणारा सामना आहे नवयुग क्रिकेट संघ वर्सेस जागृतवाडी उन्नावरे. आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. खास पुण्यावरून या ठिकाणी उपस्थित राहिलेले सह्याद्री संघाचे एक शिवेदार म्हणजेच बालपणी देखील ज्यांचे आपल्या ग्रामीण ठिकाणी भाटणावरती म्हणजेच आपल्या होम ग्राउंडवरती जे षटकारांचे आतिषबाजी जे करत होते असे प्रवीण जाधव खास पुण्यावरून या ठिकाणी आलेले आहेत. त्यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीचा कौल उरून या ठिकाणी घ्यायचा आहे. या ठिकाणी चला लवकरात लवकर सामना चालू पंच जो डिसिजन देतील तो या ठिकाणी आपल्याला महत्वाचा आहे. नॉट आउट आहे.
पायाला चेंडू लागलेला, डोपराला चेंडू लागलेला आहे. चेंडू पायाला लागलेला आहे डोपराला. अठरा चेंडू 18 धावांची गरज असताना या अतितटीची लढत या ठिकाणी आपण पाहतोय. आणि खास करून जागोरवाडी संघाचे नागेश पानकर खूप दिवसांनी आपल्याला पाहतोय, कारण अनेक स्पर्धा या मैदानामध्ये झाल्या, परंतु त्यांना आजच्या या स्पर्धेसाठी खास मला वाटतं गावावरून ते आलेले आहेत. त्यांचं देखील मी या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो. नवू क्रिकेट संघ वर्सेस जागृतवाडी उन्नावडे यांच्यामध्ये ही महत्वाची लढत आपण पाहणार आहोत. आणि आजच्या या स्पर्धेला खऱ्या अर्थानं उपस्थित राहिलेले UPL उन्नावडे प्रीमियम लीग या स्पर्धेचे स्वतः आयोजक आणि आमचे मित्र सुनीलजी पानकर यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. मी त्यांना देखील विनंती करतो की आपणही व्यासपीठावरती आसनस्थ व्हायचं आहे, कारण या ठिकाणी जर आपण पाहिलं सुनीलजी आपण आल्यानंतर या ठिकाणी बघा की UPL चे मालक देखील आपल्या समोर या ठिकाणी बसलेले आहेत, ज्यांनी आयोजन केलेलं आहे आणि ज्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा UPL ची स्पर्धा याच मैदानावर होणार आहे. तर अशी ही उन्नवडे गावची मानाची सन्मानाची स्पर्धा म्हणजेच UPL उन्नवडे प्रीमियम लीग ही देखील मला वाटतंय 2 फेब्रुवारी 2025 याच मैदानामध्ये 26 रोजी खेळवली जाणार आहे. पुन्हा एकदा सज्ज असेल पुढील चेंडू खेळण्यासाठी. आता मात्र चेंडूवरती या ठिकाणी तुटून पडतोय रोहित आणि चेंडू फेकला गेलाय. सीमारेषे पार आला एक कणकणीत चौकार डीजे. या ठिकाणी उपस्थित सन्माननीय सुनीलजी पानकर साहेब यांना या ठिकाणी आपण सन्मानित करत आहोत. मी अशोकजी जाधव साहेब यांना विनंती करतो की आपण त्यांना सन्मानित करायचं आहे. सुनीलजी पानकर या ठिकाणी आपण पाहतोय गोलंदाजी सुंदर पाहायला मिळतोय. नयन कडून आपण पाहतोय थोडस या ठिकाणी अजूनही गोलंदाजी या ठिकाणी करावी लागेल, अचूक मारा करावा लागेल कारण स्ट्राईक मध्ये पोहोचलाय तो. पुन्हा या ठिकाणी चेंडू फेकला जातोय आणि पंचांचा विचार येतोय. षटक समाप्त. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर सह्याद्री संघाची धावसंख्या होते 12 धावा. आता गरज असेल ते फक्त आणि फक्त 6 धावांची. 12 चेंडू 6 धावांची गरज, अशी ही मोठी लढत. आणि या ठिकाणी आलेले आहेत खऱ्या अर्थाने गॉगल ऋतिक रोशन च्या रूपाने या ठिकाणी मैदानामध्ये दाखल झाले. सह्याद्री बी गिटर माजी बी गिटर डावखुले फलंदाज उर्फ सौरभ गांगुली म्हटलं जातं असे मनीषजी टेमकर यांच्याकडे जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. आणि खऱ्या अर्थाने मंत्राजी बंद करून ते आज या स्पर्धेला आलेले आहेत. वेळात वेळ काढून त्या ठिकाणी आले त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत करतो आणि या स्पर्धेचा आनंद घ्यायचा आहे. या ठिकाणी आपण पाहतोय पुन्हा कोण गोलंदाजी घेऊन येतोय, कारण 12 चेंडू 6 धावांची गरज म्हणजे या ठिकाणी एक वेगळा इतिहास रचला जाईल का त्रिवेणी संघाकडून. कारण महेशजी जर आपण पाहिलं 12 चेंडू 6 धावांची गरज हे क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये आपण शेवटच्या चेंडूपर्यंत कोणताही निर्णय देत नसतो आणि तोच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो का पाहूया. दुसरं षटक घेऊन आलंय प्रेम. पहिला चेंडू प्रेम याचा अक्षय याला न समजला चेंडू निर्धाव फेकला जातोय. समीकरण आलंय 11 चेंडू 6 धावांची गरज.
अजून थोडी धावसंख्या असत अजून मजा आली असते मॅच पाहण्यासाठी. या ठिकाणी रवेश शॉट, परंतु अजूनही मला वाटतंय बॅटवरती काही चेंडू मिळत नाहीये, कारण रिव्हर्स शॉट खेळण्यासाठी अक्षय मात्र या ठिकाणी आपण पाहिलं असेल मैदान अक्षयच्या नावाचा रिव्हर्स शॉट खेळण्यासाठी गाजवलेला मैदान पुन्हा या ठिकाणी सरस ठरेल का अक्षय. शेवटचे 10 चेंडू 6 धावांची गरज. फुलटॉस चेंडू फुलटॉसचा आवाज केलाय या ठिकाणी हवेमध्ये चेंडू होते तो फिल्डर झेल घेतला जातोय का पाहावं लागेल. मात्र झेल सुटलाय आणि एक मोठा देखील या ठिकाणी संधी प्राप्त झाली अक्षयसाठी. तोपर्यंत 2 धावा मात्र घेतल्या गेल्यात आणि 2 धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकली. धावफलक सांगते धावसंख्या होते 14 धावा. आता जिंकण्यासाठी फक्त आणि फक्त एकाच चौकाराची गरज. पुढील चेंडू आणि या ठिकाणी मोठा फटका पुन्हा हवेमध्ये चेंडू जातोय सीमारेषे पार गेलाय. षटकार आणि या 6 धावेच्या मदतीने या षटकाराच्या मदतीने या ठिकाणी पहिला विजय प्राप्त केलाय सह्याद्री संघाने आणि पराजय संघ झालेला आहे त्रिवेणी क्रिकेट संघ वावघर. या दोन्ही संघांचं देखील खूप खूप अभिनंदन. चला यानंतर पुढील होणारा सामना आहे पांगारी वर्ष जागृतीवाडी उन्नवडे जागृतीवाडी संघ. चला शत्रूंशी संवादासाठी सज्ज राहायचं आहे आणि या ठिकाणी रमेश दादा जाधव देखील सांगतात पहिला सामना आम्ही